महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, त्यांचा प्रतिसाद काय येतोय, महाविकास आघाडीच्या चर्चा काय होते ते ठरल्यानंतर मी त्याबद्दल वक्तव्य करेन. पण अशा पद्धतीने जर येत असेल तर ते काय वर्जे का आपल्याला अजून आमच्याशी चर्चा केली नसेल तर मी कसं बोलू? ते येणार आहेत का नाही येणार आहेत, का वेगळे करणार आहेत, का एकत्र लढणार आहेत, ही अशी चर्चा झालेली नाहीये. पण आज सांगणं मला योग्य वाटणार नाही. चर्चा झाल्यानंतर ठरू. पण माझी एक मागणी आहे की विभाजन मताचं होऊन या लोकांना फायदा होतो तो होऊ नये, याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आम्ही प्रथमतः एकत्र घेऊ. पुढे कोणाला बरोबर घ्यायचा हा पुढचा काळ आपण नंतर ठरवू. 94च्या GR नुसार मनोज जरांगे यांनी आरोप केलेला आहे की शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं. आता त्या दिवशी मनोज जरांगेचं मागचं मी बघितलं तेव्हा बोलले शरद पवार गेल्यानंतर बोलले की काय माणसाची पावर आहे. आज त्यांनी आरोप केला असेल तर मला माहित नाही. पण 94चा GR आता निघाला असं त्यांचं म्हणणं असेल. त्यानंतर या सरकारकडून GR दुरुस्त करून घ्यावे. मला वाटतं की आता आरक्षणाच्या माध्यमातून जी त्यांची लढाई आहे त्याला राजकीय रंग लागू नये अशी माझी विनंती. पण हे का असं आता का आला असं आता मला माहित नाही, ते त्यांना विचार. बरं, प्रांजल केवळकरची जी सिम कार्ड प्रकरणी रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी झाली, त्यानंतर जबाब नोंदवला गेला. असं आहे की सत्तेचा वापर कसा होतोय तुम्ही बघताय. मला वाटतं की राजकारण कुटुंबापर्यंत जाऊ नये या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. राजकारण कुटुंबापर्यंत जाणं योग्य नाही. शेवटी सत्ता येते जाते, पण अशा पद्धती महाराष्ट्राची सत्ता आम्ही कधी बघितली नव्हती. आज मंत्री सरळ सरळ दम देत आहेत विरोधकांना, मग बघून घेतो, मग असं करून घेतो. मला वाटतं मग 2.5-3 वर्षामध्ये जेवढं निघालेलं आहे त्याची सुद्धा इम्पार्शियल चौकशी करायची मला निवेदन द्या. साहेब, मनोज जरांगे पाटलांना शरद पवारांवरती आरोप केला की मराठा समाजाचं वाटोळं हे शरद पवारांनी केलं. नाही, आता कधी शरद पवारांचे मराठ्यांचे समर्थक म्हणून बोलतात, कधी शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं म्हणून केलं म्हणून सांगतात. मी काही ही बातमी ऐकलेली नाहीये. मी ऐकल्यानंतर त्यावर बोलेल. मला वाटतं की पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला बरोबर नेऊन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये या आताच्या राज्यकर्त्यांचे 94ला काय झालं आंदोलन तुम्ही आता सुरू केलेलं आहे. या आंदोलनातून पुढे तुम्हाला सरकारकडून जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता होते का ती बघावी. ती अर्थ ते पूर्तता जर झाली तर सरकारला ह्या जा विचारा. पूर्वीचे आदेश बरेच बदलले गेले ना, मग आताच्या आदेशामध्ये काय निर्णय होतोय हा सरकारला विचारला. तुमची लढाई सरकारची आहे की विरोधी पक्षाची आहे मला कळून दे एकदा. प्रांजल केवळकर प्रकरणात रोहिणी खडसेची आज 1.5 तास चौकशी केली. माझं आजही म्हणणं प्रामाणिकपणाने राजकारणाची एक महाराष्ट्राचा दर्जा आहे तो हळवा हे योग्य नाही. मला वाटतं की त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मुख्यमंत्री म्हणतात की योग्य वेळा जर कर्जमाफीचा निर्णय वगैरे शेतकरी आक्रोश रोज 4-5 शेतकरी आत्महत्या करतात. हे पाप आहे. हा खून होऊ शकतो आणि याची हाय आहे. योग्य वेळी येईपर्यंत कधी तुमची योग्य वेळ ती सांगा आणि त्याच्या अगोदर आम्ही कर्जमाफी किंवा काय करणार हे एकदा सांगा. नाहीतर मगाशी अमित शहा म्हणाल्याप्रमाणे बनियान नक्की कोण आहे ते महाराष्ट्राला कळेल. येणाऱ्या काळात तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार या संदर्भात? 12 तारखेला तुम्ही इशारा दिलेलाच आहे. त्यांनी जर आता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला नाही आम्ही रस्ते होतो. शिंदे साहेब, मुख्यमंत्र्याला 21 लाखाचं झोपायला सूट लागते, तुमचे विरोधक त्याच्यावर बोलतच नाही. आम्ही सुटाव बोलत नाही, आम्ही लोकांच्या प्रश्नावर नाही, बोलतो. झोपायला बेड 21 लाखाचं आहे मुख्यमंत्र्यांना. ते किती लाखाचा बेडपेक्षा शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे यासाठी आम्ही बोलू.